ओके. हरिओम पुन्हा एकदा. आपण आपले आतापर्यंत 2 लेक्चर्स हे झालेले आहेत. सो आपण त्याच्यामध्ये MA योगशास्त्राच्या अनुषंगानं 4th सेमिस्टरमध्ये जो आपला पेपर आहे वेस्टर्न सायकोलॉजी, त्या सिलेबसची आउटलाईन आपण बघितली. एकूण 4 मॉड्यूल आहेत. स्वतःतलं फर्स्ट आपण सुरू केलं. ऑलरेडी डेफिनेशन्स आणि गोल्स ऑफ सायकोलॉजी, ओव्हरऑल हिस्ट्री आणि इव्हन ब्रांचेस, हे पॉइंट्स आपण आतापर्यंत कव्हर केलेले आहेत. आजचा जो पुढचा मुद्दा आहे तो आहे प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी. अनेकदा ब्रॉड क्वेश्चन्स मध्ये हा पॉइंट येतो. ऍटलीस्ट 10 किंवा 15 मार्काला सुद्धा ते हा प्रश्न विचारतात. आणि याची जी आपण आउटलाईन डिस्कस केली होती, साधारण बेसिक असे 10 प्रिन्सिपल्स आहेत. आणखीनही अर्थात असे बरेच आहेत, पण त्यातले एक एक करून आपण आज ब्रीफ मध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. सायकोफिजिक्स, अटेन्शन, मग गेस्टॉल्ट, लर्निंग, मेमरी, मोटिवेशन, इमोशन, पर्सनॅलिटी आणि आणखीन 2 पुढचे. सायकोफिजिक्स हा पाठ स्टार्ट करण्याच्या आधी एक खासगी प्रश्न विचारतो सगळ्यांना की चहा किंवा कॉफी मध्ये किती चमचे साखर घेतात तुम्ही प्रत्येक जण? म्हणजे या प्रश्नाचा या मुद्द्याशी संबंध आहे म्हणूनच विचारतो. एक चमचा. 1 चमचा. बर. आणखीन? 1.5 चमचा. 1.5. ओके. 1 चमचा. तर अर्धा चमचा. पाऊण. बर. ओके. का बरं प्रत्येकाची साखर घेण्याची जी पद्धत आहे और प्रमाण आहे ते वेगवेगळं आहे? असं इंडिव्हिज्युअल डिफरन्स फक्त हेच एक कारण असू शकेल? आवड निवड प्रत्येकाला कोणाला जास्त गोड लागते. ओके. हा एक मुद्दा. आणखीन असं अनेकदा असंही होतं की एखादी व्यक्ती समोर आहे, स्पष्टपणे बोलतीये, सांगतीये, एखादी वस्तू दाखवतीये, सगळं अगदी ढळढळीत असतं, स्वच्छ स्पष्ट असतं, पण तरीही ती गोष्ट काही आपल्या लक्षात राहत नाही. पण एखाद्याने एकदा अगदी हळू आवाजात किंवा अगदी सहजपणे काहीतरी एखादा मुद्दा सांगून गेलेला असतो किंवा बोलून जातात काहीतरी, आणि ते मात्र आपल्या चांगलंच असं लक्षात राहतं. म्हणजे आवाजाची तीव्रता ही जरी कमी असली तरी सुद्धा एखादी गोष्ट आपल्या दीर्घकाळ स्मरणामध्ये राहू शकते. आणि काही वेळेस असंही होतं, आवाज किंवा एखादे ज्याला आपण स्टिम्युलस म्हणू, उद्दीपक थोडक्यात मराठीत, ते अगदी स्पष्ट ढळढळीत समोर व्यवस्थित असतं, पण तरी ते लक्षात मात्र राहत नाही. ह्या ज्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांचाच एकत्रित भाग म्हणजे सायकोफिजिक्स, किंवा मराठीमध्ये त्याला मानस भौतिकी असं म्हणतात. तो जो चहाचा मुद्दा जो एक होता किंवा साखरेचा, त्याचं आणखीन एक उदाहरण. एखाद्या मंगल प्रसंगी जर हे दुपारी जेवणामध्ये जर का जिलबी असेल, आपल्याला पहिली जिलबी खूप गोड लागेल, आपण दुसरी खाऊ, मग तिसरी खाऊ, चौथी खाऊ, 5वी पण खाऊ. 6वी जिलबी आपल्याला तेवढीच गोड लागेल का की जेवढी पहिली जिलबी गोड लागली होती? का बरं? म्हणजे जिलबी बदलते की आपली चव बदलते की आणखीन काय होतं वेगळं? काय मार्जिनल युटिलिटी कमी होते म्हणतात. लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. ओके. ओके. आणि त्याला सायकोफिजिक्स मध्ये किंवा अगदी सायंटिफिक अशा अँगलने जर आपण बघायला गेलो, जिभेवरती सुद्धा टेस्ट बर्ड्स असतात. सलग 4-5 जिलब्या जेव्हा आपण खातो तेव्हा जिभेची गोड पदार्थ खाण्याची जी काही क्षमता आहे ती क्षमता काही काळापुरती थांबते किंवा कमी होते. त्याच्यानंतर जर आपण अर्धी एक पोळी खाल्ली आणि भाजी खाल्ली, मग पुन्हा जिलबी खाल्ली, मग ते आपल्याला पुन्हा गोड लागेल. सो सायकोलॉजी अँड फिजिक्स, बोथ the sciences
So when they come together, it is called as psychophysics. आणखीन तिसरं उदाहरण, एखादा पिक्चर आपण थिएटरमध्ये एकदाच बघतो पण तो अगदी व्यवस्थित लक्षात राहतो विथ डायलॉग्स. आणि अभ्यासाचं म्हटलं की 4-5 वेळेस वाचलं तरी ते लक्षात राहत नाही. इंटरेस्ट हे सायकोलॉजिकल लेवलवरती झालं. आणि दुसरं अगदी फिजिओलॉजिकल आस्पेक्ट जर आपण कन्सिडर केला या शेवटच्या उदाहरणामधला, तर पिक्चर बघताना आपण अगदी फोकस असतो थिएटरमध्ये, आजूबाजूला दुसरं काही नसतं, अगदी व्यवस्थित ती मोठी स्क्रीन असते, ऑडिओ व्हिज्युअल इम्पॅक्ट असतात, इफेक्ट्स असतात, सगळं. अभ्यासाच्या पुस्तकाचं म्हणायला गेलं तर काहीतरी ते असं ब्लॅक अँड व्हाईट असतं किंवा स्पायरल असतं, फार फार असलं तर चांगलं कव्हर असेल. ह्याच्या पलीकडे ते इंटरेस्टिंग वाटेल असं त्या पुस्तकामध्ये काही नसतं. आपल्याला वाटलं तर तो इंटरेस्ट किंवा अट्रॅक्टिव्ह वगैरे काहीतरी वाटतं. हे जसं आहे तसंच सगळ्यात पहिले हे तत्व विल्यम वुंट आणि विल्यम जेम्स यांनी सांगितलं की सायकोफिजिक्स आपल्या मनाचा आणि आपल्या शरीराचा एकमेकांशी फार जवळचा असा संबंध आहे. आता ह्याला आपण एम.ए. योगशास्त्राच्या अनुषंगाने आपण कसं जोडून घेऊ शकतो, तो एक अप्लाइड पर्स्पेक्टिव्ह हा तुम्ही सुद्धा एकीकडे विचार असा करू शकतात की आपण त्याला तो अप्लाइड टच कसा देऊ शकतो, की अष्टांग योग असेल किंवा नियम असतील किंवा आणखीन काही. सायकोफिजिक्स मधलाच आणखीन पुढचा मुद्दा म्हणजे सीमामूल. हो काळे सर. येस. नाही, आजच आमच्या ह्याच्यात चौथ्या पादातलं हे झालं की चित्ताला जेव्हा इंटरेस्ट असतो त्याच्यात तेव्हा ते रजिस्टर केलं जातं, अदरवाईज नाही असं. हो करेक्ट. ठीक आहे, सॉरी. हो. आणखीन एक टर्म आहे इंग्लिशमध्ये, त्याला थ्रेशोल्ड असं म्हणतात. THRESHOLD. सो थ्रेशोल्ड म्हणजे आपल्या 5ही सेन्स ऑर्गन्सची एक काहीतरी अशी लिमिट आहे. त्या लिमिट पर्यंत आपल्याला अगदी म्हणजे व्यवस्थित ती गोष्ट आपण बघू शकतो, ऐकू शकतो, टच करू शकतो किंवा सेन्स असेल तर असेल किंवा काही आणखीन. जनरली काय आहे, हेल्दी सेन्सेस साठी 30 मैल म्हणजे साधारण आपण म्हणू की 12 किलोमीटर वरती अंधाऱ्या रात्री जर का लांब एखादी मेणबत्ती लावली असेल तर आपण ती बघू शकतो. जर ती आपल्याला दिसत नसेल तर त्याच्या मागे 2 कारणं आहेत. एक तर आपल्याला नंबर आहे लांबचा किंवा जवळचा काहीतरी एक, किंवा दुसरं असं ती वस्तू आपल्याला आहे तशी ही व्यवस्थित दिसत नाही. योगामध्ये आणखीन एक भ्रम नावाची सुद्धा संकल्पना आहे. तो भ्रम म्हणजे मानसिक आजारांमधला भ्रम नाही, डिल्युजन, हॅल्युसिनेशन्स हे पूर्ण वेगळं. ऑडिटरी आस्पेक्ट जर आपण असं कन्सिडर केले तर 20 फुटांवरती जो घड्याळाचा आवाज असतो तो सर्वसामान्यपणे आपण ऐकू शकतो. याचा आणखीन एक अनुभव, तुम्ही जर आता अर्ध्या मिनिटासाठी डोळे मिटून फक्त तुम्हाला कोणकोणते आवाज ऐकू येतात हा अनुभव घेतला तर असं लक्षात येईल की 10 ते 12 प्रकारचे आवाज तरी तुम्ही आता ऐकू शकतात. म्हणजे आता तुम्ही जिथे कुठे बसला असाल, मग तिथून जवळून जर का कुठली गाडी जात असेल, आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये जर काही आवाज असेल तर तो असेल, किंवा वरती पंख्याचा आवाज असेल, अन्य काही आणखी. पण हेच सगळे आवाज आता लेक्चरमध्ये का बरं ऐकू येत नाही? कारण आपलं सायकोलॉजी, आपल्याला जर हे लेक्चर महत्वाचं वाटत असेल, आपली स्वतःची आवड, आपली इच्छा असेल, आपल्याला ते महत्वाचं वाटत असेल, तर आजूबाजूला ती म्हणजे ज्ञानेंद्रियांची एकीकडे ही कार्य करण्याची शक्ती असून सुद्धा आपण ती ह्या लेक्चरमध्ये किंवा समोरच्या एखाद्या व्यक्तीकडे, उद्दीपकाकडे ती आपण डायव्हर्ट अशी करत असतो किंवा चॅनलाइज करत असतो. असंच 5ही सेन्सेसचा आहे. पूर्वी मुंबईच्या रुपारेल आणि मग नंतर सिद्धार्थ कॉलेजमध्ये तत्वज्ञान आणि लॉजिकचे एक ज्येष्ठ प्राध्यापक होते, आदरणीय बेलसरे सर. त्यांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या निरूपणांमध्ये एक भाग खूप छान सांगितला आहे, अगदी मार्मिकपणे.
की आपल्या मानसिक ऊर्जा किंवा मानसिक शक्ती ज्या आहेत ते अनेकदा डायव्हर्ट होत असतात अनेक ठिकाणी. म्हणून आपल्याला एका गोष्टीतलं धड व्यवस्थित काही समजत नाही किंवा कळत नाही. जेवढं आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवू एका गोष्टीवरती, तेवढं मग आपल्याला त्या एकेका गोष्टीतले आणखीन बारकावे किंवा जे काही आणखीन मायन्यूट असे पॉइंट्स आपण म्हणू, ते आपल्याला तिथे जास्त सखोलपणे समजत जातात की तो मुद्दा काय आहे, ती वस्तू काय आहे किंवा ते तत्व काय आहे वगैरे वगैरे. थोडक्यात एक मूळ मुद्दा असा मानसशास्त्राचं हे पहिलं तत्व की हे फक्त अशा मानसिक गप्पा मारणं किंवा हवेतल्या गप्पा मारणं आहे असं नाही. इट इज कम्प्लिटली सायन्स. सो इट इज डिफाईन ॲज अ सायंटिफिक स्टडी ऑफ ह्युमन अँड ॲनिमल बिहेवियर. का बरं एखादी गोष्ट लक्षात येते आणि का बरं एखादी गोष्ट अगदी समोर असून सुद्धा अनेकदा आपल्याला ते बारकावे समजत नाही. आता पुढचा मुद्दा असा, इथे समोर स्क्रीनवरती काय दिसतंय तुम्हाला सांगाल कोणी? स्पॉन्टेनियसली जे दिसतंय ते सांगा. 2 चेहरे. ओके, चेहरे आहेत. बरं, तर मध्ये दिसतंय सर व्हाईट रंगाचं ते वास. वाळूचं घड्याळ असतं त्या ओके टाईपमध्ये. ओके. बर, या दुसऱ्या चित्रामध्ये हे जे आतले सर्कल्स आहेत, इनर सर्कल, हे वेगवेगळ्या आकाराचे आहेत का? सेम आहेत सर. हो सर. हो, वेगवेगळ्या आकाराचे आहे. आता परत एकदा बारकाईने बघा. मी नाही स्क्रीन केलेली नाहीये. नाहीये. एकसारखेच आहेत, फक्त बघताना आपण एक जवळून दिसतायत आणि एक लांबून दिसतायत. जवळून आणि लांबून पेक्षा सुद्धा तिरपी बाजूचे जे circles आहेत, अँगल वेगळा आहे. तिरपी आहे सर. बाजूचे जे करेक्ट जे बाजूचे सर्कल्स आहेत, बाजूचे सगळे सर्कल्स जेव्हा लहान आहेत तेव्हा तो आतला सर्कल आपल्याला मोठा वाटतो आणि दुसरीकडे बाजूचे सगळे सर्कल्स इतके मोठे आहेत की आपल्याला तो आतला एकदम छोटा वाटतो. दृष्टीभ्रम ज्याला आपण म्हणू किंवा परसेप्शन इंग्लिशमध्ये, दृष्टिकोन. इथल्या चित्रात सुद्धा आधीच्या आपण काळ्या भागाकडे बघितलं तर आपल्याला ते चेहरे दिसतील. आपण पांढऱ्या भागाकडे बघितलं तर आपल्याला तो वास किंवा फुलदाणी वगैरे असं काहीतरी दिसेल. जशी दृष्टी तशी आपली सृष्टी. ह्याला गेस्टॉल्ट सायकोलॉजी किंवा परसेप्शन असं पण म्हणतात. मानसशास्त्राचं हे दुसरं तत्व. नेमकं परसेप्शन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला जो स्वाभाविक असा दृष्टिकोन असतो तो नेमका कसा तयार होतो? तर या 4 चौकोनांमधून तो तयार होत असतो. काहीतरी आधी आपल्याला ते ज्ञान असतं, काहीतरी पूर्वज्ञान असतं आपल्याला. ते पूर्वज्ञानाच्या आधारे समोरच्या उद्दीपकाचा अर्थ आपण जसा लावू तसा आपल्याला ती वस्तू किंवा ती व्यक्ती ती दिसते किंवा परिस्थिती. उदाहरणार्थ काळे म्हटल्यावरती मला एकदम माझे एक काळे नावाचे सर आहेत ते पण आठवले. एक मित्र आहे काळे नावाचा, तोही आठवला. आता सकाळी घरी पूजा होती, मग काळे तीळ आणले होते, मग पटकन तो शब्द आठवला. काहीतरी अनुभव आहे त्या शब्दाविषयी, त्या व्यक्तीविषयी किंवा त्या परिस्थितीविषयी. त्या अनुषंगानच आपण त्या गोष्टीकडे बघतो. सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, आनंदी असेल किंवा दुःखदायक असेल, ही आपल्या मनाची स्थिती झाली. आणि म्हणून आपलं पूर्वज्ञान सुद्धा कशावर आधारित असतं? तर आपलं जे आंतरिक मन आपण म्हणू त्याच्यावर आणि बाह्य उद्दीपक. आणि म्हणून प्रत्येकाचा दृष्टिकोन एकाच व्यक्तीकडे बघण्याचा पूर्णपणे वेगवेगळा असतो. एखाद्याला तीच गोष्ट अगदी चांगली वाटेल, एखाद्याला तीच गोष्ट अत्यंत वाईट वाटेल. किंवा काही काळापूर्वी जी गोष्ट आपल्याला अत्यंत सुखाची, आनंदाची वाटत होती, आज तीच गोष्ट आपल्याला अत्यंत दुःखाची किंवा त्रासदायक वाटेल. हा आपण जो अर्थ लावतोय त्याच्यावर आहे.
असे काही नियम सुद्धा आहे या गेस्टॉल्ट मध्ये किंवा या प्रिन्सिपल्स मध्ये. हे 2 त्रिकोण दिसत आहेत तुम्हाला एकावर एक. जेव्हा आपण त्रिकोण म्हणतो सो तेव्हा ते जोडलेले असतात. यातला कोणता त्रिकोण जोडला गेलाय पूर्णपणे? कुठलाच नाही. पांढरा. पण तरीही जोडलेला नाहीच आहे तो. तरीही आपल्याला हा जो भास होतोय की हे जोडलेले असतील, असावे. आताच्या बसेस खरं अगदी नवीनच आहे, पण आपल्यापैकी अनेकांना त्या जुन्या एसटी बसेस आठवत असतील तर आत बाहेर एंट्री स्टॉप किंवा अगदी गाडीचा नंबर, हे बसचा नंबर सुद्धा याच पद्धतीने लिहिलेला असायचा आणि आपण त्याचा बरोबर अर्थ लावत होतो. आपलं मन स्वाभाविकपणे अगदी न कळत विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड अशी काही क्रिया करतं तिथे की आपण ती तुटक वस्तू किंवा तुटक अक्षरं जोडलेली आहेत असं आपण समजून घेतो, गृहीत धरतो आणि त्या दृष्टीनं मग आपण पुढे काम करतो. बरोबर होतंय? क्लिअर? ओके. आता पुढची एक अगदी छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे. मला तुमच्यापैकी एक जण व्हॉलेंटियर म्हणून हवा आहे. प्रदीप हो काका, सर, मी हो चालेल. हा बोला. चालेल चालेल. ओके प्रदीप सर तुम्ही? हा चालेल चालेल. ओके ओके येस. ही नावं एकदा मोठ्याने वाचा ना पटापट प्लीज. ब्लू, पिंक, टॅन, ग्रीन, रेड, ब्लॅक, व्हाईट, येलो, ऑरेंज, पर्पल, ब्राऊन आणि ग्रे. बरोबर, करेक्ट. आता पुन्हा मी तुम्हाला अशीच काही नावं ही दाखवतो, ती तुम्ही प्लीज अशीच मोठ्याने वाचा पटापट. एकच बदल असेल फक्त, तो शब्द वाचायचा नाहीये, तो शब्द ज्या कलर मध्ये आहे तो कलर रीड करायचा. उदाहरणार्थ ब्ल्यू हा जर वर्ड असेल आणि तो जर का ब्लॅक इंक मध्ये प्रिंट असेल तर तो ब्लॅक म्हणून वाचायचा, ब्ल्यू म्हणून नाही वाचायचा. ओके, होतंय फॉलो सर? हा तुम्ही म्हणाल ब्लू इंक जरी असेल तरी ब्लॅक लिहिलं तर ब्लॅक वाचायचं. ज्या इंक मध्ये तो टाईप असेल किंवा प्रिंट असेल तो त्या ink चा कलर color रीड करायचा, वर्ड रीड नाही करायचा. ओके ओके येस. क्विक. रेड, ब्लू, येलो, पिंक, ब्लू, ग्रीन, रेड, ब्लॅक, रेड, पिंक, ब्लू, ग्रीन. आधीपेक्षा आता वेळ का बरा लागला? हा कारण थोडं काय म्हणतो त्याला अंडरस्टँड करून आणि Correct. मनात कन्फ्युजन म्हणजे शब्द वाचायचा का कलर सांगायचा आहे असं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तो स्टिम्युलस येऊन आकलन करून सांगणं थोडा. बरोबर, अगदी बरोबर. ह्यालाच आपण म्हणू कॉन्शियसनेस आणि इव्हन अटेन्शन. गडबड का बरं होते? कारण आता जे त्यांनी सांगितलं सो त्याला टेक्निकल टर्म मध्ये ऑटोमॅटिसिटी ऑफ रीडिंग असं म्हणतात. आपल्याला सवय नसते अशा वेगळ्या पद्धतीनं रीड करण्याची, पण जेव्हा वेगळी गोष्ट समोर येते तेव्हा मात्र मग एकदम आपली गडबड होते. अटेन्शन म्हणजे पर्पजफुल मेंटल ऍक्टिव्हिटी इज व्हॉट इज अटेन्शन. माशाच्या डोळ्यामध्ये बाण मारताना जे अटेन्शन होतं अर्जुनाचं, किंवा झाडावरचा तो फक्त पक्षी बघणं, तो पार्ट म्हणजे अटेन्शन. आताच्या टर्म्स मध्ये अटेन्शनची कन्सेप्ट पण बदलत चालली आहे. ऑनलाईन लेक्चर मध्ये एकीकडे मेल बघणं, एकीकडे व्हॉट्सअप बघणं, आणखी फ्री असेल तर ते वेगळं मल्टीटास्किंग. पण इव्हन त्याच्यावरून सुद्धा अटेन्शन मध्ये 2 टाइप्स आहे. एक म्हणजे सिलेक्टिव्ह अटेन्शन, दुसरं म्हणजे डिवायडेड अटेन्शन. सिलेक्टिव्ह म्हणजे जेव्हा एखादी नवीन गोष्ट आपण करतो तेव्हा आपण एकाच गोष्टीवरती फोकस्ड असतो. सो इट इज कॉल्ड एज सिलेक्टिव्ह अटेन्शन.
डिव्हायडेड अटेन्शन म्हणजे लाईक मल्टीटास्किंग, किंवा अगदी सोपं आपल्या रोजच्या रुटीन मधलं एक्झाम्पल जर का घ्यायचं झालं, घरामध्ये गृहिणी जेव्हा स्वयंपाक करत असतात, एकीकडे दूध तापत असतं, एकीकडे कणिक असते कणिक भिजवत असतो, एकीकडे भाजी किंवा पोळीचा भाग असेल, आणखीन कोणी आजूबाजूला असेल तर ते डिस्कशन असेल, एका वेळेस इतक्या सगळ्या गोष्टी करणं. अगदी थोडक्यात रिलेटेड आहे टॉपिक आणि सहज आता आठवलं म्हणून, एकदा शरद पवारांना एका पत्रकाराने असा प्रश्न विचारला होता की असं मध्यंतरी तुम्ही एक स्टेटमेंट केलं होतं की पायलट म्हणून मुली सुद्धा असायला पाहिजे, तर ते म्हणजे फक्त काही असं वोटिंग बँक साठी तुम्ही ते स्टेटमेंट केलं होतं की काही आणखीन त्याच्या मागे वेगळा थॉट होता? सो ॲज ऑलवेज ही स्माईल इन हिज ओन वे. आणि मग मात्र पण त्यांनी जे उत्तर दिले ते खूप अगदी मार्मिक आणि आपल्या आत्ताच्या या विषयाला धरून आहे. शरद पवार पुढे असं म्हणाले की मी स्वतः अगदी एका ग्रामीण आणि शेतकरी कुटुंबातून पुढे आलेलो आहे, त्याच्यामुळे मी जे लहानपणापासून घरामध्ये असं बघत आलो की आई असेल किंवा बहीण असेल किंवा काकू आजी वगैरे एकीकडे भाजी पण चिरतात, एकीकडे भाजी आधनाला ठेवली असेल किंवा कुकराचा भाग असेल किंवा काही आणखी. स्त्रियांमध्ये उपजतच हे मल्टीटास्किंगचा भाग तिथे असतो की जे मल्टीटास्किंग बिंग पायलट तिथे अत्यंत आवश्यक आहे, ते स्किल आपण म्हणू. त्याच्यामुळे तो भाग अगदी सहज सुचला आणि म्हणून मी ते सांगितलं. बाकी काही तिथे पॉलिटिकल अजेंडा काही होता वगैरे असं काही नाही, असं पुढे ते त्यांच्या भाषेत म्हणाले. अपार्ट फ्रॉम दॅट, अटेन्शन, अ पर्पजफुल मेंटल ऍक्टिव्हिटी इज व्हॉट इज अटेन्शन अँड इव्हन कॉन्शियसनेस. अनेकदा आपल्याला एक्सटर्नल अवेअरनेस असतो, आता कोणतं लेक्चर आहे, आजचा कोणता वार आहे, उद्या काय, आज काय वगैरे वगैरे. बट सायकोलॉजीचा किंवा योगाचा अभ्यासातून जे अपेक्षित आहे ते म्हणजे आपला इंटरनल कॉन्शियसनेस वाढणं, की ज्याला आपण इंट्रॉस्पेक्शन असं पण म्हणू. सो कॉन्शियसनेसला मराठीमध्ये जाणीव असं म्हणतात. खरंच आपल्याला आपल्या विचारांची जाणीव आहे का, की आता मी किती सकारात्मक विचार अनुभवतोय, आता मी किती नकारात्मक भावना अनुभवतोय, नेमकं मी स्वतःकडे कोणत्या भूमिकेतून किंवा कोणत्या दृष्टिकोनातून बघतोय. इंट्रॉस्पेक्शन म्हणू शकतो किंवा आत्मपरीक्षण. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आहे. मग अगदी ध्यानधारणा असेल, ओंकार प्राणायाम असेल, किंवा इव्हन डायरी रायटिंग असेल, किंवा आणखीन प्रत्येकाला जे आपल्या स्वतःच्या सोयीसाठी योग्य वाटतं ते पण असू शकेल. पुढचा अत्यंत महत्वाचा मुद्दा मानसशास्त्राच्या एकंदर तत्वांमधला, आणि मागच्या वेळेस आपण अगदी ब्रीफ मध्ये तो पॉइंट एक टच केला होता, तो म्हणजे बिहेवियरिझम हिस्ट्रीमध्ये, म्हणजे वर्तनवाद. सवय नेमकी माणसाला कशी लागते किंवा माणसाचं वर्तन कसं घडत जातं, त्याच्यावरती साधारण 1920 ते 40-50 मध्ये अगदी सखोल असं संशोधन झालं. आधी पण काही जणांनी हा भाग अभ्यासला होताच. लर्निंग इज अ रिलेटिव्हली परमनंट चेंज इन बिहेवियर ब्रॉट अबाउट बाय एन एक्सपिरियन्स. अनुभवातून जेव्हा आपल्या वर्तनामध्ये बदल होतो तेव्हा आपण म्हणू की यस, वी हॅव लर्न दॅट पर्टिक्युलर थिंग. 2 years back we were not learn how to operate Zoom and Google Meet. पण आता सवयीनं अगदी व्यवस्थित आपल्याला जमता येते, म्हणजे आपण म्हणू की शिकलो आम्ही ऑनलाईन या सगळ्या मीटिंग्स ऑपरेट, अटेंड वगैरे कशा करायच्या. भाग फक्त इतकाच असतो असं नाही, तर अनेक गोष्टी, सकाळी उठण्याची सवय, रात्री त्या वेळेमध्ये झोपण्याची सवय असेल, काही ठराविक व्यक्तींशी ठराविक अशा पद्धतीनं वागण्या बोलण्याची सवय, वेगवेगळ्या सवयी आपल्याला लागतात कशा. सगळ्यात पहिला भाग या वर्तनवादामध्ये जर कोणी अभ्यासला असेल तर तो इव्हॅन पॅव्लोव यांनी. मुळात ह्यांचं आणि सायकोलॉजीचं जवळजवळ असं काहीही नातं नव्हतं. ही वॉज अ फिजिओलॉजिस्ट and his main interest was to study the digestive system. म्हणून मग त्यांनी काय केलं होतं, त्यांच्या एका मोठ्या प्रयोगशाळेमध्ये एका उपाशी कुत्र्याला आणलं, एका टेबलवरती उभं केलं, अरेंजमेंट काहीतरी अशी केली की त्या कुत्र्याच्या समोर एक लाकडी फळी ठेवली
आणि अन्न खायला दिल्यावरती सॅलिव्हेशन किंवा लाळ किती जमा होते एवढाच भाग त्यांना सुरुवातीला बघायचा होता. सो म्हणून मग त्यांनी अगदी सुरुवातीला पहिल्यांदा ते असं खाण्यात दिलं. उपाशी कुत्रा म्हटल्यावरती ज्या स्वाभाविक अशा प्रतिक्रिया रिएक्शन्स आहेत त्या कुत्र्यांनी दिल्या. पण 3-4 तासांनी मग यांनी काय केलं, फक्त बेल वाजवली, घंटी आपण म्हणतो. तो घंटीचा आवाज ऐकल्यावरती मग या कुत्र्यानं काहीच रिएक्शन दिली नाही. घंटी वाजवून झाल्यावरती लगेच फूड दिलं, मग पुन्हा कान टवकारले किंवा शेपूट हलवली, ती लाळ गळायला लागली वगैरे वगैरे. 2-3 दिवस इव्हन पॅव्लोव्हनी हे समीकरण सातत्यानं फॉलो केलं. इथे घंटी वाजवली की इथे खायला द्यायचं, इथे घंटी वाजवली इथे खायला द्यायचं, इथे घंटी वाजवली इथे खायला द्यायचं. 3-4 दिवसानंतर त्या कुत्र्याला सवय लागली होती की घंटी वाजवली म्हणजे आता मला खायला येणार, खायला मिळणारच. हा भाग त्यांच्यासाठी अगदी नवीन होता की हा बदल कसा झाला. जी रिएक्शन फक्त आधी खाण्याला होती तीच रिएक्शन तोच कुत्रा त्या शिट्टीला द्यायला लागला. मग नंतर पुढचे 2-3 दिवस त्यांनी मग आणखीन थोडस ट्विस्ट केला एक्सपेरिमेंट. ते फक्त शिट्टी वाजवायला लागले पण खायला मात्र काही देत नव्हते. तरी तो कुत्रा पहिले 2 दिवस तीच रिएक्शन ही सवयीनं देत होता. मग नंतर तिसऱ्या दिवशी कुत्र्यालाही जाणवलं की हे काका आपला पोपट करतायत. सो मग त्यांनी रिएक्शन देणं बंद केलं. आफ्टर 3-4 डेज ऑल ऑफ अ सडन सहज जेव्हा त्यांनी घंटी वाजवली मग त्या कुत्र्यानं पुन्हा पहिल्यासारखी तीच रिएक्शन दिली. अँड देन ही कन्क्लूड की जेव्हा एखादी गोष्ट वारंवार आपल्या समोर येते त्याचं आपल्या मनालाच असं नाही तर आपल्या शरीराला सुद्धा सवय होते. आणि म्हणून सकाळी 6 वाजता चहा पिण्याची सवय असेल किंवा दुपारी 4ची चहाची सवय, ती वेळ थोडीशी जरा अशी मागे पुढे झाली तरी आपण मग तिथे डिस्टर्ब होतो. चहाची सवय जशी लागते तेच तत्व एखाद्या व्यक्तीला दारूचं व्यसन लागण्यासाठी पण लागू आहे आणि तेच तत्व एखाद्या व्यक्तीला योगाचं व्यसन लागण्यासाठी पण लागू आहे. काही झालं तरी रोजचे निदान ते 12 सूर्यनमस्कार जोपर्यंत मी घालत नाही तोपर्यंत मला बरं वाटत नाही. निदान प्राणायाम ओंकार तरी पाहिजे किंवा काहीतरी थोडंसं वाचन असेल किंवा यम नियम असेल. आहाराच्या बाबतीत सुद्धा हेच एकंदर तत्व आहे. आणि म्हणून डॉक्टर लोक असं म्हणतात की निदान 21 ते 22 दिवस जेव्हा आपण एखादी गोष्ट सातत्यानं कंटिन्यू करतो, फॉलो करतो, मग हळूहळू ती गोष्ट आपल्या अंगवळणी पडते. म्हणून मग डाएट मध्ये तो भाग येतो की एकदम तुम्ही जेवण कमी करू नका. 3 पोळ्या खात असाल तर 3 वरून 1 महिना आधी 2.5 पोळीवरती या, मग 2 वरती, मग 1. हळूहळू जेव्हा आपण करू तेव्हा तो आपल्या शरीरामध्ये कायमस्वरूपी असा बदल होतो. दुसरा एक प्रयोग ऑपरेंट कंडिशनिंग मध्ये थॉर्नडाईक या काकांनी केला. मी मुद्दाम काका वगैरे अशासाठी म्हणतो की थोडं आवड निर्माण व्हावी या विषयाबद्दल इतकंच. बाकी आणखीन अटॅचमेंट व्हावी असं काहीही नाहीये याच्यामध्ये. आधीच्यांनी प्रयोग जो केला तो कुत्र्यावरती केला होता. आता यांनी प्राणी बदलला. एका मोठ्या अशा पिंजऱ्यामध्ये एका मांजरीला सोडलं, उपाशी मांजर पण. स्वाभाविकरित्या ती मांजर काय करत होती, रॅन्डम मुवमेंट्स करत होती. इथे उडी मार, तिकडे हातपाय मार, इथे शेपूट मार वगैरे वगैरे. एकदा चुकून अगदी नकळत त्या मांजरीचा पाय, हे जे लिव्हर किंवा तिची कळ आहे सो त्याच्यावरती पडला. तिथे पाय पडल्यावरती तो एकंदर पिंजरा ओपन झाला आणि मग ते मांजर बाहेर येऊन काय असेल ते खायला अलाउ होतं किंवा ऍक्सेस होता त्या मांजरीला त्याचा. हीच कृती 2, 3, 4, 5, 6, 7 दिवस सातत्यानं झाली. हळूहळू त्या मांजरीला कळत गेलं आपण जर का रॅन्डम मुवमेंट्स करत बसलो तर आपल्याला काही बाहेर जाता येत नाही. हे लिव्हर म्हणजे काय ते काही कळत नाही, पण हेच दाबल्यावरती आपण बाहेर जाऊ शकतो. ह्यालाच सोप्या भाषेमध्ये आपण ट्रायल अँड एरर लर्निंग असं म्हणतो. चुकत 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 आपण शिकतो आणि मग हळूहळू आपल्या चुका कमी होतात.
एक्झाम्पल ड्रायव्हिंग करताना सुरुवातीला आपल्याकडून भरपूर चुका होतात, पण जर 8 दिवस आपण सातत्यानं ड्रायव्हिंग केलं, हळूहळू मग आपल्याला कळतं की म्हणजे कसं ड्रायव्हिंग केलं की ते बरोबर असतं आणि कसं ड्रायव्हिंग केलं की ते चूक होते किंवा काही आणखीन वेगळा अपघात होतो वगैरे वगैरे. याला कारक किंवा व्यापारक अभिसंधान असं म्हणतात मराठीमध्ये, ऑपरेंट कंडिशनिंग. आणि तिसरा अध्ययनातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, नेहमी 21-22 दिवसांची सवय लागेल मग आपण काहीतरी शिकू, किंवा नेहमी आपण 2, 3, 4, 5 दिवस प्रयत्न करू, आपण चुकू आणि मग त्यातून शिकू, असंच होतं असं नाही. अल्बर्ट बंडुरा ह्यांनी 3 ते 4 वर्षाच्या 2 मुलांवरती सुरुवातीला प्रयोग केले आणि मग नंतर त्यांनी असं सांगितलं की सवय लागण्यापेक्षा सुद्धा निरीक्षणातून आपण अनेक गोष्टी शिकतो. सोशल लर्निंग पण म्हणतात याला, किंवा ऑब्झर्वेशनल लर्निंग असं पण म्हणतात. आता त्यांनी प्रयोग असे काय केले तर 2 वेगवेगळ्या रूम मध्ये 4-4 वर्षाच्या 2 मुलांना त्यांनी ठेवलं. अरेंजमेंट किंवा सेटिंग अशी होती की दोन्ही मुलांच्या त्या खोल्यांमध्ये टीव्हीची सोय होती. त्यापैकी एका मुलाला त्यांनी सकारात्मक भावना असतील अशा असे व्हिडिओज किंवा अशा मूव्हीज दाखवल्या अर्ध्या तासासाठी. जो दुसरा मुलगा होता त्याला दुसऱ्या रूम मध्ये नकारात्मक भावना, हिंसक भावना असतील अशा मूव्हीज दाखवल्या अर्ध्या तासासाठी. आणि मग दोन्ही मुलांना त्यांच्या त्यांच्या खोल्यांमध्ये एक एक बाहुली दिली, किंवा जसं तुम्ही बघू शकतात स्क्रीनवरती बोबो डॉल दिली. ज्या मुलांनी पॉझिटिव्ह इमोशन्स असणाऱ्या मूव्हीज बघितल्या होत्या, अर्धा तास किंवा क्लिपिंग्स बघितल्या होत्या, तो मुलगा त्या बाहुलीसोबत तसंच करायला लागला. मिठी मारणं, हसणं, खेळणं, स्माईल करणं किंवा टाळी देणं वगैरे. आणि ज्या मुलांनी अर्धा तास नकारात्मक भावना असणाऱ्या गोष्टी बघितल्या होत्या, तो मुलगा त्या बाहुलीसोबत तसंच करायला लागला. उचलून फेकायचं, लाथ मारायचा, बुक्का मारायचा, फटके मारायचे वगैरे वगैरे. अशा प्रकारचे हे प्रयोग अल्बर्ट बंडुरा यांनी वारंवार केले, सातत्यानं केले. आणि मग त्यांनी असा निष्कर्ष काढला की सवय लागेल आणि मग मुलं शिकतील असं नाही, तर निरीक्षणातून सुद्धा मुलं शिकतात. आजूबाजूचं वातावरण काय आहे, आजूबाजूची लोक कशी वागतात किंवा कशी बोलतात, इतकंच नाही तर उच्चार कसे आहेत, या सगळ्या गोष्टींचा मुलांवरती कळत आणि नकळत असा परिणाम हा होत असतो. याच्यामध्ये सगळेच येतील, आई वडील तर आहेच आहे, शाळेतले शिक्षक, आजूबाजूचे ज्याला समाजामधले इतर व्यक्ती आपण म्हणू, त्यांच्या वागण्या बोलण्याकडे सुद्धा मुलं कळत नकळतपणे हे बघत असतात. आय थिंक गीतेमध्ये सुद्धा तो एक भाग आहे 3ऱ्या किंवा 4थ्या अध्यायामध्ये की महाजनो हो ये गतः सा पंथा. मोठ्या लोकांचंच अनुकरण समाजातली इतर लोक करतात, अशा अर्थाचा तो श्लोक आहे. उच्चारांमध्ये जर मी चुकलो असेल तर आम्ही रिअली सॉरी फॉर इट, पण मूळ मुद्दा तो आहे. कोणी ना कोणीतरी आपलं अनुकरण हे तिथे करत असतं आणि त्याच्यातून लोक पुढे शिकतात. म्हणून आपल्या सवयी, आपलं वागणं बोलणं, आपले उच्चार, आपली भाषा शैली, अनेक गोष्टी याच्यामध्ये येतील. मानसशास्त्रातलं पुढचं एक महत्वाचं तत्व म्हणजे स्मृती, आणि नाण्याची दुसरी बाजू म्हणजे विस्मृती. सर एक मध्ये विचारू सर, आपला दुसरा जो पॉइंट अवधान तो राहिला ना सर. अवधान आणि कॉन्शियसनेस हे एकत्र डिस्कस केलं. अच्छा. हा. सर आता विचारतच आहे तर एक विचारू का की ह्या सगळ्याचं आम्हाला जे नोट्स मिळाले आहे मानसशास्त्राविषयी, त्याच्यामध्ये हे सगळं आहे का? मी शोधते पण मला हे कुठे सापडत नाहीये. तुम्हाला काय मिळालं आहे नेमकं? सामान्य
मानसशास्त्र असं मिळालं सर मला. अपसामान्याचे मानसशास्त्र. नाही, अपसामान्यमध्ये नाही येणार. अपसामान्य मानसशास्त्र हे मॉड्यूल 3 मध्ये आहे. ओके. हा हा. मग याचा अभ्यास कशातनं करायचा? याचा अभ्यास राईटअप मी तुम्हाला साधारण या मंथन पर्यंत देण्याचा प्रयत्न करतो. बरं, हा. ठीक आहे. ते कळलंय सर, पण समजा एकच सर फक्त विचारते, हे कळलंय आम्हाला, पण जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न आला तर ह्या पॉइंट्स ना कसं तुम्ही उदाहरणं दिली ती थोडी आम्ही लिहू शकणार ना. आम्हाला पर्टिक्युलर सेंटेन्स मध्ये एलॅबोरेट करावं लागेल ना आन्सरला. उदाहरणं ती पण चालतील. उदाहरणं काही नेहमी बुकिशच पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये किंवा तुम्ही हे तुमच्या शब्दामध्ये लिहिलं, उलट ते आणखीन चांगलं होईल. येस. ओके. मानसशास्त्रातलं पुढचं तत्व आहे ते म्हणजे स्मृती. आणि जसं आधी म्हटलं की जोडून एक दुसरा भाग असतो तो म्हणजे विस्मृती. स्मृतीचे सर्वसाधारणपणे जी अशी प्रक्रिया आहे आणि प्रकार सुद्धा, त्या जसे तुम्ही समोर बघू शकता तसे सेन्सॉरी मेमरी, शॉर्ट टर्म मेमरी, लॉंग टर्म मेमरी, वेदनिक, अल्पकालिक आणि दीर्घकालिक. आता साधारण अर्धा पाऊण तास झालं आपले लेक्चर चालू आहे. लक्षात येते तुमच्या? मग तुम्ही सुरुवातीपासून आतापर्यंत सगळ्या गोष्टी शब्द त्याच सिक्वेन्स मध्ये सांगू शकाल का? म्हणजे लक्ष नाही असं म्हणायचं का? मग नेमकं काय म्हणायचं? शॉर्ट टर्म मेमरी कमी पडते. शॉर्ट टर्मचाही भाग आणि आणखीन दुसरं असं सेन्सॉरी मेमरी म्हणजे संवेदनांवर आधारित पंच ज्ञानेंद्रियांशी संबंधित, की ज्याचा कालावधी 3 ते 5 सेकंद इतकाच असतो. जे आपण ऐकतो, जे आपण बघतो ते सगळं. किंवा टेस्टच्या बाबतीत असेल तर चव घेणं वगैरे. या साधारण 3 ते 5 सेकंदामध्ये जर आपल्याला एखादी वस्तू महत्वाची वाटली तरच ती वस्तू किंवा तो मुद्दा, ते उद्दीपक हे वेदनिक स्मृतीतून अल्पकालिक मध्ये जातं. कळत नकळतपणे जर आपण त्याची रिव्हिजन केली तर, किंवा तो मुद्दा जर आपल्याला तेवढा महत्वाचा आणि आवश्यक वाटत असेल तर. म्हणून इतके सगळे शब्द आपण बोललो आणि ऐकले, पण त्यातले आपल्याला जे महत्वाचे वाटतात, जो शब्द इथे स्क्रीनवरती खूप हायलाइट केला असेल, एका वेगळ्या इफेक्टने लिहिला असेल, बोलताना ऐकताना एका वेगळ्या ऍक्सेंटनी आपण तो ऐकला असेल किंवा बोललो गेलो असो, तेच महत्वाचे शब्द पुढे लक्षात राहिले आणि प्रोसेस झाले. मग त्याच्यावरून तो कंटेंट पुढे अल्पकालिक मध्ये शिफ्ट होतो. अल्पकालिक म्हणजेच शॉर्ट टर्म, की ज्याचे ड्युरेशन साधारण 20 ते 25 सेकंद इतकं असतं. याही काळामध्ये जेव्हा आपलं मन कळत नकळतपणे जेव्हा त्याच्यावरती रिव्हिजन करतं सातत्यानं, तेव्हा ती माहिती मग पुढे दीर्घकालिक म्हणजे लॉंग टर्म मध्ये जाते. इथून मात्र विसरण्याची शक्यता अगदी कमी असते. जोपर्यंत अपघात काही होत नाही किंवा आपलं वय होत नाही तोपर्यंत तरी आपण आपलं नाव विसरत नाही, आपल्या घरच्या लोकांना विसरत नाही, पत्ता विसरलोय असं काही होत नाही. तो भाग झाला स्मृतीचा. आणि म्हणून या टप्प्यांमधून आणि या अशा प्रक्रियेमधून उजळणीचं महत्व आपल्या समोर येतं, की का बरं रिव्हिजन करणं महत्वाचं आहे. जेव्हा आपण कुठली गोष्ट असू दे, मग ते योग असेल, आसनं असतील किंवा तत्वज्ञान असेल किंवा ड्रायव्हिंग असेल, सो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तेव्हाच ती माहिती मग पुढे दीर्घकालिक मध्ये जाते. उतार वयाचा आणि किंवा अपघाताचा वगैरे संबंध आणि आणखी पुढच्या मुद्द्याचाही संबंध आहे कसा, अच्युत गोडबोलेंच्या मनात पुस्तकातलंच हे उदाहरण आहे की 75-80 वर्षाचे एक आजोबा असतात. लग्नाला 50 वर्ष झाले म्हणून त्यांनी छानपैकी एक छोटीशी पार्टी ठेवलेली असते बिल्डिंग मध्ये. आजूबाजूच्या बिल्डिंग मधले सुद्धा लोक मग असे त्यांना संध्याकाळी भेटायला येतात.
एक 22-25 वर्षाचा तरुण मुलगाही असतो, एक गोष्ट त्याच्या लक्षात येते की आजोबा सगळ्यांमध्ये बिनदिक्कतपणे त्या आजींना अगं डार्लिंग म्हणतात. अगं डार्लिंग हे आले, अगं डार्लिंग ते आले, अगं डार्लिंग हे चालले, तो त्यांना हे दिलं का, वगैरे वगैरे. आणि मग तो हा 25 वर्षाच्या मुलाला या गोष्टीचं खूप असं कौतुक वाटतं आणि निघताना तो म्हणतो की आजोबा मला हे खूप आवडलं की तुम्ही म्हणजे तुमचं प्रेम किती चांगलं आहे आणि तुम्ही किती सहजपणे असं डार्लिंग म्हणतात आजींना, वगैरे वगैरे. आजोबा हळूच इकडे तिकडे बघतात आणि म्हणतात की तुला म्हणून खरं सांगतो की मागचे 2 वर्ष झाले तुझ्या आजीचं नाव विसरलोय मी. हे जर तिला सांगितलं तर माझ्या उरले सुरलेल्या मेमरीचे काही खरं नाही, म्हणून मग त्याच्यापेक्षा डार्लिंग म्हटलं की ती पण खुश आणि मी पण खुश. असं वयोमानाने काही गोष्टी आपण विसरतो किंवा विसरू शकतो, हा एक भाग झाला. पण मानसशास्त्रातलं एक पुढचं तत्व आहे विस्मृती. उजळणी जेव्हा नसेल तेव्हा आपल्याला विसरायला होतं. हा मुद्दा एबिंगहॉस या शास्त्रज्ञांनी आधी स्वतःवर आणि मग इतरांवरती प्रयोग करून मांडला. उजळणीमध्ये सुद्धा काय होतं, आता आपण हा तत्वांचा भाग आज 9 एप्रिलला डिस्कस केला. 20 जूनला जर आपला पेपर असेल, 19 जूनला जर एकदम आपण हा पॉइंट काढला तर मग आपल्यालाच अनेक प्रश्न पडतात. हे शिकलोय का, हे येतंय का, सरांनी शिकवलं होतं का, हा पण प्रश्न येतो. म्हणजे जर मध्ये रिव्हिजन नसेल तर. पण जर अधूनमधून आपण रिव्हिजन करत असू किंवा नोट्स चाळत असू तर मग आपण त्याच्या टच मध्ये राहतो. रिव्हिजनमुळे आपलं विस्मरण कमी होतं. आणि दुसरं असं की इतर जर आपले आणखीन बाकीचे बरेचसे व्याप असतील तरी सुद्धा त्या रिव्हिजनला मर्यादा येते, कारण आधी जसं आपण डिस्कस केलं तसं आपलं अवधान अनेक ठिकाणी विभाजित झालेलं आहे. या मधल्या 2 महिन्यांमध्ये जर आपण आपल्या दुसऱ्या मेन जॉब मध्ये असेल किंवा अन्य कुठल्या महत्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये जास्तच आपण व्यस्त असू तर मात्र रिव्हिजनला सुद्धा मर्यादा असतात आणि मग आपल्याला विसरायला होतं. सो तो एक भाग झाला फॉरगेटिंगचा. शेवटचं एक तत्व म्हणजे इंटेलिजन्स किंवा बुद्धिमत्ता आपण म्हणू त्याला. इंटेलिजन्स म्हणजे आपल्याला असं वाटतं की परीक्षेतले मार्क म्हणजेच इंटेलिजन्स, पण सायकोलॉजिस्टनी इंटेलिजन्सला अगदी व्यापक स्वरूपामध्ये बघितलेलं आहे. मार्क म्हणजे बुद्धिमत्ता असं नाही, तर हेतुपुरस्सरपणे वागता येणं, विवेकी असे विचार करता येणं आणि आजूबाजूच्या परिस्थितीशी परिणामकारकपणे जुळवून घेता येणं, ह्या 3 गोष्टी जिथे असतात तिथे आपण म्हणू की ते म्हणजे खऱ्या अर्थानं इंटेलिजन्स. असं सर परत सांगाल का? हो. हेतुपूर्वक अशी कृती, विवेकी विचार करणे आणि आजूबाजूच्या परिस्थितीशी परिणामकारकपणे जुळवून घेणे, ह्या 3 गोष्टींचा समुच्चय म्हणजे बुद्धिमत्ता. पण आपण अनेकदा जे ह्या 3 गोष्टींचा काय म्हणजे बुद्धिमत्ता? समुच्चय एकत्रितपणा. ओके सर, थँक्यू. हो हो, येस. पण भाजी घेताना जर का आपण टमाटे खाली ठेवले आणि वरती भोपळा ठेवला आणि परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क, तर तो बुद्धिमत्तेचा काही संबंध नाही. तर तिथे प्रॅक्टिकल इंटेलिजन्स आहे की टमाटे खालती ठेवायचे का वरती ठेवायचे, तसं. आणि म्हणून
गार्डनर यांनी पालकांसाठी आणि मुलांसाठी सुद्धा असं सांगितलं की अकॅडमिक इंटेलिजन्स म्हणजेच सगळं असं नाही, तर हे असे 8 प्रकार आहेत. मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी ही संकल्पना त्यांनी सांगितली. म्हणजे काही जणांमध्ये भाषेशी संबंधित बुद्धिमत्ता खूप चांगली असते. लोकांना खिळवून ठेवणं, वेगवेगळा म्हणजे अगदी भरपूर असा शब्दसंग्रह असणं, योग्य त्यावेळी योग्य तो शब्द योग्य त्या पद्धतीने योग्य त्या ठिकाणी वापरणं, भाषेवरती प्रभुत्व असतं, ते झाली भाषिक बुद्धिमत्ता. मग काही जण मॅथमॅटिक्स मध्ये खूप हुशार असतात, त्यांना आवडतं आकड्यांशी खेळायला. पाढे असतील, अगदी वर्गमूळ असेल किंवा घन, अगदी घनमूळ वगैरे सगळं हे व्यवस्थित माहिती असतं, पाठ असतं त्यांना. काही जणांमध्ये स्पेशल म्हणजे अवकाशीय बुद्धिमत्ता, कमीत कमी जागेचा जास्तीत जास्त चांगला उपयोग हा कसा करायचा. आर्किटेक्ट मध्ये हा इंटेलिजन्स जास्त असतो. आर्किटेक्चर फील्ड जे निवडतात, अनेकदा खेळाडूंमध्ये आणि डान्सर्स मध्ये बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स हा भाग जास्त असतो. शारीरिक बुद्धिमत्ता, A.R. रेहमान किंवा किशोर कुमार आणि लता मंगेशकरांबद्दल जर का बोलायचं झालं तर संगीताची बुद्धिमत्ता, सुरांचं ज्ञान, ती जाण, ती समज अगदी व्यवस्थित असते, खूप चांगली असते. इंटरपर्सनल म्हणजे असं की काही जण खूप चांगल्या पद्धतीनं नातेसंबंध जोपासतात, हाताळतात, सांभाळतात. एकमेकांशी कसं जुळवून घ्यायचं, समोपचारांना कसं वागायचं, ऍडजस्टमेंट कशी करायची, हे त्यांना खूप चांगलं समजतं. सो दिस इज ऑल्सो टाइप ऑफ इंटेलिजन्स. आणि काही जणांमध्ये हा सगळा भाग जरी कमी असला तरी स्वतःबद्दलची जाणीव मात्र त्यांना खूप चांगली असते, स्वतःची पारख खूप चांगली समजते त्यांना. त्याला इंट्रापर्सनल असं आपण म्हणतो. म्हणजे एक झालं आंतरवैयक्तिक आणि एक अंतरवैयक्तिक, आणि शेवटचं नैसर्गिक बुद्धिमत्ता, निसर्गाशी संबंधित असणारं ज्ञान, जे अडाणी शेतकऱ्यांमध्ये अनेकदा भरपूर जास्त असतं. म्हणजे झाडाकडे बघून ते अगदी आत्मविश्वासानं सांगू शकतात की याला फळ येणार का नाही येणार, येईल तर कधी येईल, कसं असेल, काय असेल वगैरे वगैरे. आपल्या मुलामध्ये, आपल्या पाल्यामध्ये या 8 पैकी कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता सगळ्यात जास्त चांगली आहे आणि तिचा विकास किंवा त्याला सपोर्ट आपण कसा करू शकतो, हा भाग आपल्याला या थेअरी मधून शिकायला मिळतो. उरलेले जे 1-2 तत्व आहेत तो भाग आपण पुढच्या आठवड्यात आपण डिस्कस करू. भावना म्हणजे काय किंवा प्रेरणा काय आहे, समुपदेशनाचा संबंध कसा आहे, तो भाग सगळा म्हणजे आपलं पहिलं जे मॉड्यूल आहे ते पूर्ण होईल. आणि मग आपण वेस्टर्न सायकोलॉजीच्या ज्या इतर थिअरीज आहेत तो मॉड्यूल 2 चा भाग आपण नंतर सुरू करू. ओके, येस, थँक्यू. हरिओम. हो हो, हरिओम. 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 हरिओम सर.